फुलं लावाल, तुम्ही डेकोरेशन कराल, तुम्ही मंडप मोठे टाकाल, महाराज मोठे बोलवचाल, पण माणसं कुठून आणाल? आहे की नाही? लाख लाख रुपये देऊन महाराज बोलवचाल रे, पण महाराजांना वरडायचं कुणासमोर? ही काय सबाबी नाही. 200 दिलं की येत नाही ना. आता चालू होते 200 दिलं की माणसं ती पैसेवाली असते ते महाराज बरं का. त्यांना काही एका बाटलीचं निघालं की बस झालं. पण ही निष्ठावंत माणसं, आज एवढा समाज फक्त बाबांच्या सामर्थ्यामुळे, त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे जमा. हा अवतार संतांचा आहे. लोक कुणासाठीही येत नाही दादा या जगात. तर लोक रिकामीच नाहीत आजकाल. आजकाल शेजारी कुणी मेला तरी म्हणतात जाऊ द्या लय पेत होता मेला. त्याला माहित आहे तो पेत होता तो मरणारच आहे. काय काय माणसं म्हणतात माणूस पेल्यावर माणसाला कळत नाही का ग माय. नवरा रात्री पिऊन येतो, मार 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 येतो आणि सकाळी म्हणतो नव्हतं ग मारायचं, पण काय करू पेल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतंय, नाटक करीतो. आता जर नवरा म्हणला ना पेल्यावर कळत नाही, काय करायचं? शिळीच्या टोपलंभर लेंड्या घ्यायच्या आणि त्याच्या समोरून येऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं म्हणू काय खा, गोड लागत्यात. खाईन का लगे बहीण मग सांग कळतं त्याला लगेच ते म्हणेल ना लेंडे. त्याला कळतंय ते लेंडे ते. तसंच काम आहे हो. आयुष्यात झोपलेल्याला उठवायचं सोपं असतंय, अवघड कोणाला आहे? सोंग घेतलेल्या ताई अगदी तसंय. अरे शहाण्याला उठवायचं सोपं आहे, पण अति शहाण्याला अवघड आहे ना दादा. मग आम्ही त्यातलं गावाळे. आम्ही शहाणी नाही, आम्ही अति शहाणे दादा. आम्हाला देव कळत नाही असं नाही, पण आम्हाला कळूनही समजून घ्यायचा नाही. तुकोबाराय म्हटलं नाही देवा मी शहाणाही नाही, मी हुशारही नाही, मी सामर्थ्यवंतही नाही. नाहीत का तुकोबा सामर्थ्यवंत? ज्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. हे सामर्थ्य ज्या तुकोबांचं अधिकार नाहीये का त्यांचा? विश्वाचा मालक चरणावर मस्तक ठेवतो तुकोबांच्या. ते तुकोबा म्हणतात देवा तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. माझं नाहीये हे, आमचं का अवघड आहे? आम्हाला काय यश मिळत नाही, आम्हाला काय जगाच्या मालकाची प्राप्तता नाही, कारण आम्हाला असं वाटतं की आमचं आमच्यामुळे. 4 माणसानं कौतुक करावं तर लगे भांबावतो आम्ही. कीर्तन झाल्यावर कुणी म्हणावं ताई काय कीर्तन केलं, ताई मंडपावरच, मंडपात सुद्धा नाही. पण ह्याची अक्कल ताईला पाहिजे. बोलणारा तेवढा हुशार नाही ज्याला कीर्तन कळावं. महाराज जगाने कौतुक करावं यात काहीच कौतुक नाही. तुम्ही सत्य राहावं, तुम्ही निष्ठावंत राहावं, तुम्ही नामसाधक व्हावं. जगाचा मालक कौतुक करतोय. काय कौतुक आहे? विश्वाच्या मालकानं कौतुक. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण तयाचा हरिक वाटे देवा. देवाला कौतुक वाटतंय, पण देवाला कौतुक त्याचं वाटतंय ज्याला माहित आहे की हे माझ्यामुळे नाही. नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. मी बोलावं आणि तू करावं, करायचं सामर्थ्य माझ्यात नाही. हे सामर्थ्य तुझ्यामुळे आहे, हे बळ तुझ्यामुळे आहे, ही साधनेमुळे आहे, हे नाव तुझ्यामुळे आहे. म्हणून देवा आयुष्यात जर मला तुझ्या जवळ राहायचं असेल, तुझ्या निष्ठावंत राहायचं असेल, तुझा दास व्हायचं असेल, तर मला प्रथमतः नम्रता स्वीकारावी लागेल. प्रथमतः अहंकार सोडावा लागेल. हे जे मुंगीला 17 रांजण दूध आहे आणि 12 हातीचं बळ आहे, हे जमणार? हे असं चालून वर्तमान खोटे. महाराज तो नामदेवराय म्हणतात आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तो दिला कशाला?
अन कोटीचा बंगला बांधला आणि बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? माझी विनंती आहे, सांगू नाही कर बा. केलं तर सांगू नये आणि सांगून करण्यात मजा नाही. देवा मला हा भारच नको आहे, माझ्यासाठी जेवढं तुझ्या जवळ राहता येईल तेवढं ठीक आहे. आणि खरं सांगा, महादेवाच्या मंदिरात कधी गेलाय का? महादेवाच्या मंदिराचं दार कसं असतं माऊली? लहान असतं, जरा छोटं असतं. देव म्हणला यायचं तो वाकून ये. असा धडक आला की मुंडक्यापासूनच उडवीन महाराज का. आणि बऱ्याच लोकांना महादेवाच्या मंदिरात लागतं ना, हे आपल्याला वर थोबाड करून चालायची सवय असते ना. पण देवाला तिथं गेल्यावर आपल्याला कळलं पाहिजे, देवा मी नम्र असावा तर माझं अस्तित्व आहे, माझं चारित्र्य, माझं कर्तृत्व तुझ्यामुळे आहे हे ज्ञात खूप परायण आहे. म्हणून तुकोबा सांगतात, माझं मागणं आहे विठ्ठला, जर मला तुझं दास व्हायचं असेल ना. लहानपण ते का तेव्हा मुंगी साखरे चालवा, अंकुशाचा संयम. अंकुश. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले. वाढणार आहे का दादा? वाढणार आहे का? अगदीच नाही रे. तसंच आहे बघा आयुष्याचं सुद्धा. संयमी राहिलात तर मूळ टिकणार आहे, फळ लागणार आहे. सर्व सुकृताचे फळ मी, पण त्यासाठी जाई न गे माय. हा, माझी वाट योग्य पाहिजे. आदर्श चुकले ना यश नाही मिळत. आमचे आदर्शच विचित्र आहे. ज्यांना स्वतःचं आयुष्य नीट जगता आलं नाही, आम्ही त्यांना स्वतःचे आयडल मानतो. आम्ही हिरोंना आयडल मानतो. आमच्या डीपीला, आमच्या स्टेटसला महापुरुषांचे, संतांचे फोटो नसतात, हिरोचे हिरोईनीचे फोटो असतात. आयुष्यभर ज्या बापानं आयुष्य झिजवलं त्या बापाचा वाढदिवस माहीत नाही, पण हिरोच्या वाढदिवसाला, क्रिकेटरच्या वाढदिवसाला स्टेटस ठेव बेजारे तुम्ही, आहे की नाही? कधीतरी करा रे विचार, याचा परिणाम काय असणार आहे? हा, आयडल, आपले आयडल ज्ञानोबा, तुकोबा, शिवराय, शंभूराजे, संत असावे रे. माझी विनंती आहे, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचावा, कळावी एवढी लायकीच नाही आपली. तरुण मंडळी जेवढी कीर्तनात उपस्थित आहे, मुला मुलींना तुम्हाला विनंती आहे, ज्ञानेश्वरी हातात घ्या. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. रोज एक बोट फिरवा, एक बोट फिरवा, असं देते साध्य करायची ताकद. तुमच्या जीवनातला एकही प्रश्न असा नाही ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये नाही. कुठले घ्या, योग, याग, तप, विद्वत, वैकल्य, ज्ञान, विज्ञान, व्यावहारिक, संसारिक, प्रापंचिक कुठलेही विषय घ्या तुम्ही, परिपूर्ण ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ती प्रमाण मराठी आहे. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. महाराज वय गेलं ना, लाकडाची राख झाल्यावर राख पुन्हा पेटते का? लाकडाची राख झाली पुन्हा पेटते का? तशी आयुष्याची राख झाल्यावर भजन करण्यात काय मजा आहे? वय येतोपर्यंत. माय तुमच्या घरात देवघर आहेत का माय? हा आहेत. पूजा करता का ग माय? करीत जा माय, करीत जा माय, हा करीत जा. फुलं वाहता देवाला? ताजी वाहता का शिळी वाहता ग माय? ताजी वाहता. शिळं आलं तर काय करता ग माय? टाकून देता. वाहात तुम्ही 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 काही वेगळं करता का? सेम करता की नाही, हे की नाही? मग ताजीच वाहतो, शिळी वाहत. विचार करा बरं का मायबाप, देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला सगळे म्हातारे बसवतात. देव उठल का दादा? आवाजच कळत नाही, एवढंच कळत रे. आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे काकडा आहे. विचार करा, जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे, ते स्वतःला यशस्वी बनवू शकत नाहीत का? काय आनंद महाराज त्या अभंगात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. उठा उठा की जमाय बाप कैसा
दर्शन द्या सकळ पुढा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळ आला रे नदया सरली निद्रेची वेळ आला रे नदया सरली निद्रेची वेळ पुढा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळ पांडुरंगाचा दर्शन द्या सकळ पांडुरंगाचा दर्शन द्या सकळ पुढा पांडुरंग प्रभात समय पातळा पुढा पांडुरंग प्रभात समय पातळा वैष्णवांचा मेळा करुणा पाय तांडला वैष्णवांचा मेळा करुणा पाय तांडला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी तांडला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी तांडला गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पायी गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळा डोई वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई वेळ वेळा डोई ठेवी वेळ वेळा डोई वेळे आलावादो वेळे आलावादो 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 वेळे आलावादो वेळे आलावादो आलावादो हरे हरी वेगी आनावत हरी आनावत वेगी आनावत हरी आनावत हरी वेळ कमल देव आला पाहिजे वेळ गेली ना कान हे बधीर झाले माझ्या बोली बोबड नाक मुख गळू लागले लाल आणि शिंबूड श्वाना परिगती झाली अवधी करती हडहाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा या मज केंद्रवरी दाखवा दिनाचं सोयरा अहो कुठं न्यायचं मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभा असे विठेवर अहो नाही जाता येत त्याला बोलवा कसा बोलवायचा बोलवायचा ना देव बोलवायचा ना वेळ येतोपर्यंत तुम्ही तयार आहेत देवाला बोलवायला सगळ्यात सोपा उपाय वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव 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 ए वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा आयुष्य कधी फेरबदल सांगता येत नाही. म्हणून घ्या आयुष्य नाथबाबा सांगतात बिंगा ग बाई बिंगा ग बिंगा ग बाई बिंगा ग बिंगा ग बाई बिंगा अबगा बिंगा ग बाई बिंगा अबगा बिंगा ग बाई बिंगा अबगा दांगड दिंगा ग अबगा दांगड दिंगा ग अबगा दांगड दिंगा ग अबगा दांगड दिंगा ग अवघा दांगड दिंगा ग अवघा दांगड दिंगा ग अवघा दांगड दिंगा ग अवघा दांगड दिंगा ग नग 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 नग